नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, GDCA अँड CHM एक्झाम मे 2025च्या दृष्टीने पेपर क्रमांक आपला 6 सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था या विषयामध्ये आज आपण बँकिंग क्षेत्राशी संबंधित आणि इंटरनेट घटकांशी रिलेटेड हा एक महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. यामध्ये आम्हाला परीक्षेला बँक आणि माहिती तंत्रज्ञान वापर संबंधीचे जे निर्माण होणारे धोके आहेत ते धोके कोणकोणते आहेत, तसेच त्याला एक पर्यायी प्रश्न म्हणून आलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ सारखेच आहेत. इंटरनेट बँकिंगशी संबंधित असणारे धोक्यांचे प्रकार, असे आपण सविस्तरपणे ह्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये. जे विद्यार्थी नव्याने बॅच जॉईन करू इच्छित असेल तर आपल्या क्लासेसचे ॲडमिशन प्रोसेसिंग चालू आहे. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, यावरती कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करायला वेळ मिळेल आणि संपूर्ण IMP सिरीज मी त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा ओरिएंटेड देणार आहे. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि फी स्ट्रक्चर तुम्हाला सेंड केला जाईल, किंवा या आधी देखील ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर पाठवलेलं आहे त्यांना जर जॉईन करायचं असेल तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची संधी आहे. ओके, चलो आजचा आपला टॉपिक लक्षात आला. बँक आणि माहिती तंत्रज्ञान वापरासंबंधीचे धोके किंवा प्रकार. ओके, म्हणजे इंटरनेट बँकिंगशी संबंधित असणारे काही धोक्यांचे प्रकार हे आपल्याला पेपर नंबर 6 बँकिंगच्या बाबतीमध्ये विचारलं जातं. प्रश्न अतिशय सोपे आहेत. इथे तुम्हाला स्क्रीनवरती हे 3 प्रश्न दिसत आहेत. ओके, पण हे 3 प्रश्नांचं उत्तर हे जवळजवळ एकच आहे. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने ते लिहायचं आहे. बघा, पहिल्या सेक्शनमध्ये काय म्हटलं आहे की ऑनलाईन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये. ओके, म्हणजे उपाययोजना. म्हणजे काय असणार आहे, उपाययोजना. मग आता बँक म्हटलं तर बँकेमध्ये खातेदार आले. मग या खातेदारांच्या संबंधीचा डाटा माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपण माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. परंतु ज्यावेळेस बँकिंग तंत्रज्ञान माहितीचा वापर करते त्यावेळेस बँकांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे धोके त्या ठिकाणी आपल्याला निर्माण होताना बघावयास मिळते. म्हणून इंटरनेट बँकिंगशी संबंधित असणारे काही धोक्यांचे प्रकार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे जवळजवळ ह्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची इकडे लक्ष द्या. पहिले जे 2 क्वेश्चन सेक्शन आहे ते एकच आहे. यामध्ये विचारलं आहे की जे इंटरनेट आहे किंवा माहिती तंत्रज्ञान आहे तर ज्यावेळेस बँक त्याचा वापर करत असते तर त्यावेळेस कोणकोणत्या पद्धतीचे धोके किंवा प्रकार किंवा फ्रॉड किंवा कशा पद्धतीने बँकिंगमध्ये हॅकिंग प्रकार घडला जातो किंवा त्याचे प्रकार कोणकोणते आहेत तर याविषयी माहिती लिहायची आहे प्रकारानुसार. आणि त्यावरती म्हणजे जे आपण ऑनलाईन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो हे तुम्हाला यामध्ये मांडायचं आहे. ओके, चला सविस्तरपणे हे आपण संपूर्ण या ठिकाणी माहिती समजून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, बँकिंगमध्ये आपल्याला सायबर सुरक्षा म्हणजे काय हे पहिलं समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, बँकिंगमधील सायबर सुरक्षा म्हणजे काय रे, तर बँकेच्या डिजिटल प्रणाली, डेटा आणि नेटवर्किंगचे सायबर सुरक्षा धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक डिझाईन केलेला एक तंत्रज्ञान आहे. आणि ह्या पद्धतीमुळे आणि ह्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी बँकिंग सुरक्षितेची काळजी घेऊ शकतो. मग यामध्ये बऱ्याच वेळा बँका आता आपल्या ग्राहकांचा जो काही आर्थिक डाटा आहे, वैयक्तिक तपशील माहिती आहे, व्यवहारांच्या नोंदणीसह प्रचंड प्रमाणामध्ये संवेदनशील त्या ठिकाणी इतर महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी काय करत असते, व्यवस्थापित करत असते. म्हणून सायबर सुरक्षेचा उपाय ह्या ठिकाणी खूप सुनिश्चित करता की डेटा उल्लंघन किंवा फसवणूक किंवा हॅकिंग किंवा सायबर गुन्ह्यांच्या इतर प्रकारचेही त्या ठिकाणी सुरक्षित राहणंही खूप गरजेचं आहे. म्हणून बँकिंगमध्ये सायबर सुरक्षा ही खूप गरजेची असते. बँकिंगमधील सायबर सुरक्षा म्हणजे नक्की काय असतं, तर बँकेची संपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा म्हणजेच ऑनलाईन बँकिंग प्रणालीपासून ते अंतर्गत डेटाबेसपर्यंत अधिकृत प्रवेश, डेटा लिंक किंवा दुर्भावनापूर्ण हल्ल्यांपासून सुरक्षित करणं. त्याचबरोबर बँकांसाठी प्रभावी IT सुरक्षा ही सायबर गुन्ह्यांद्वारे वाढत्या लक्षणीय उद्योगात विश्वास व अनुपालन आणि ऑपरेशन स्थिरता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. म्हणून बँकांमध्ये सायबर सुरक्षा ही खूप असणं गरजेचं आहे. जर कदाचित ह्या सायबर सुरक्षेमध्ये कुठेतरी अडचणी किंवा उणिवा निर्माण होताना दिसल्या की मग आपल्याला त्या ठिकाणी डेटांचं उल्लंघन किंवा फसवणूक किंवा हॅकिंग असे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मग अशाच हॅकिंगचे प्रकार किंवा धोक्यांचे प्रकार कोणकोणते आहेत तेच आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला जो प्रकार असतो तो म्हणजे फिशिंग.
आता फिशिंग हा सुद्धा काय आहे की इंटरनेट बँकिंग धोक्यासंबंधीचे किंवा माहिती तंत्रज्ञान बँकिंग संबंधीच्या धोक्यांचे हे घटक किंवा प्रकार आहे. आता फिशिंग कशामुळे केलं जातं, तर ईमेलद्वारे पासवर्डची चोरी करणं, बरोबर. म्हणजे आम्हाला यामध्ये काय लिहायचं आहे की इंटरनेट बँकिंगशी संबंधित असणारे जे धोके आहेत त्याची माहिती लिहा. आता पहिला आहे फिशिंग. बघा, ऑनलाईन बँकिंगमध्ये ग्राहक त्यांची ओळख, पिन किंवा पासवर्ड किंवा टॅन हा सिद्ध करत असतो. त्यामुळे इंटरनेट गुन्हेगार जी काही डेटाबेसची हेरागिरी करण्याचा प्रयत्न करतात. बँकेच्या ग्राहकांच्या पैशांवर हात मिळवण्यासाठी त्यांचाही ते वापर करत असतात. या बेकायदेशीर प्रक्रियेसाठी तांत्रिक संज्ञा जी आहे तिला आपण काय म्हणतो, फिशिंग असे म्हणतो. हा सुद्धा एक काय आहे, धोक्यांचाच प्रकार आहे. ओके. मग डेटा चोरी, बँका आणि क्रेडिट कार्ड संस्थांकडनं अधिकृत ईमेल सारखे दिसणारे वाटणारे ईमेल पाठवतात आणि हे ईमेल विविध सबब वापरून ग्राहकांच्या बँकेच्या वेबसाईटच्या संदर्भात देत असलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात. प्रत्यक्ष मात्र एका क्लिकवर वापरकर्त्याला बँकेच्या वेबसाईटसारखे दिसणाऱ्या बनावट वेबसाईटच्या ज्या लिंक असतात तेथे वापरकर्त्याला त्याचे खाते, पिन, काही टॅन प्रविष्ट करण्यासाठी सांगतात आणि हा डेटाबेस वापरल्याने टॅन प्रक्रियेवरून अवलंबून गुन्हेगारांनंतर बेकायदेशीर व्यवहारही त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे हा एक देखील बँकिंग व्यवहारामधला किंवा इंटरनेटमधला एक धोक्यांचा प्रकार आहे किंवा या माध्यमातून फ्रॉड त्या ठिकाणी घडू शकतो. म्हणून गुन्हेगारी विशिष्ट वापरकर्ता गटामधून वैयक्तिक डेटा आणि ईमेलचे पत्ते अनेक वेगवेगळ्या मार्गाने मिळवत असतात. त्यांना सांकेतिक संदेशवहन लक्ष केंद्रित करत असतात. उदाहरणार्थ फिशिंग म्हणजे संदेश सोशल नेटवर्किंगद्वारे वाढत्या प्रमाणामध्ये परस्पररित्या आहेत. तिथे गुन्हेगारी संशयित वापरकर्ता नावाने फेरफार ॲक्सेसद्वारे बनावट संदेश पाठवतात. म्हणून पीडित मित्रांवर विश्वास ठेवत असल्याने अशा संदेशांना त्या ठिकाणी बळी पडण्याची आणि संकलन उघडण्याची खालील लिंक त्या ठिकाणी दिल्या जातात आणि बऱ्याच वेळा आपल्या मोबाईलला म्हणा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या लिंक्सही आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे हा सुद्धा एक धोक्यांचाच प्रकार आहे, फिशिंग. ओके. त्यानंतर पुढे बघूया, प्रतिष्ठेचा धोका. हा सुद्धा एक इंटरनेट बँकिंगची किंवा माहिती तंत्रज्ञान संबंधीचा धोक्याचा घटक किंवा प्रकार आहे. कोणत्याही व्यवसायासाठी त्याची प्रतिष्ठा ही अत्यंत महत्त्वाची असते. मग यामध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा विचार केल्यास जर एखादी बँक महत्त्वपूर्ण कार्य करण्यात अपयशी ठरली किंवा ग्राहकांच्या अपेक्षेनुसार कार्य करत नसली तर तिला प्रतिष्ठा नष्ट होण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. त्यामुळे अखेरचा निधी किंवा ग्राहकांचं नुकसानही त्या ठिकाणी होतं. मग या जोखमीची काही कारणं म्हणजेच प्रणाली किंवा उत्पादन अपेक्षाप्रमाणे कार्य करत नाही. म्हणून प्रणालीमध्ये लक्षणीय कमतरता किंवा सुरक्षिततेचं उल्लंघन किंवा बाह्य किंवा अंतर्गत या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. म्हणून ग्राहकांना ई बँकिंग वापरण्याच्या प्रक्रिया आणि धोरणाबद्दलच्या चुकीची माहिती देणं किंवा ग्राहकाला अडथळा आणणाऱ्या जे काही संवाद असणार आहे या संबंधीच्या समस्या त्यांच्या खात्यामध्ये प्रवेश करणं हा सुद्धा एक आहे प्रतिष्ठेचा धोका आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड फसवणुकीचा धोका. हा सुद्धा एक इंटरनेट बँकिंग संबंधीचा असणाऱ्या धोक्यांचा प्रकार आहे किंवा एक घटक आहे. यामध्ये बघा, क्रेडिट कार्ड फसवणूक होते जेव्हा एखाद्याच्या क्रेडिट कार्डची माहिती वापरून अनधिकृत व्यवहार केले जातात. तेव्हा स्क्रॅम कार्ड डेटा, चोरीला गेलेल्या किंवा हरवलेले कार्ड किंवा चोरी झालेल्या कार्ड तपशिलासह केलेली ऑनलाईन खरेदी यांसारखे विविध माध्यमातून हा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी घडू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मनी लॉन्ड्रिंग धोका. ओके. आता यामध्ये काय होतं की ई बँकिंग चलनाद्वारे बघा, आता बऱ्याचशा काही ठिकाणी वेबसाईटला बँकिंगच्या माध्यमातून ई बँकिंग चलनद्वारे पद्धत आहे. मग हे सर्व व्यवहार दुरस्थपणे केले जातात. त्यामुळे बँकांना गुन्हेगारी करायला शोधून काढण्यासाठी पारंपरिक पद्धती या ठिकाणी वापरणं अवघड आहे. कारण इलेक्ट्रॉनिक पेमेंटसाठी काही मनी लॉन्ड्रिंग नियम असताना त्यांनी व्यवहारात्मक संशयास्पद आहे. त्यामुळे बँका मनी लॉन्ड्रिंगचाही धोका त्या ठिकाणी पत्करतात. म्हणजे हा सुद्धा एक इंटरनेट बँकिंगचा धोक्याचा प्रकार आहे. ओळख चोरी धोका. बघा, ओळख चोरी हा डिजिटल बँकिंग फसवणुकीचा आणखीन एक सामान्य प्रकार आहे की या परिस्थितीमध्ये गुन्हेगार दुसऱ्याची ओळख गृहीत धरण्यासाठी सामाजिक सुरक्षा क्रमांक किंवा जन्मतारीख यासारखी वैयक्तिक माहिती चोरतात. मग एखाद्याची फसवणूक करणाऱ्या ही माहिती मिळाल्यानंतर ते फसवी बँक खाते उघडू करू शकतात आणि कर्जासाठी अर्ज करूही शकतात किंवा इतर बेकायदेशीर आर्थिक क्रियाकलापांचाही वापर यामध्ये होताना दिसतो. म्हणून बँकिंग माहिती तंत्रज्ञान वापरासंबंधी हे एक महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे, हा एक प्रकार आहे. त्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे खाते ताब्यात घेणं. आपण बँकिंग संबंधीच्या इंटरनेट वापरासंबंधीचे धोके प्रकार पाहतोय. यामध्ये आहे खाते ताब्यात घेताना फसवणूक करणारे जे पीडितांच्या ऑनलाईन बँकिंग खात्यामध्ये प्रवेश केले जातात आणि त्यांच्या निर्धारितेवरती नियंत्रण ठेवतात.
म्हणून लॉगिन क्रेडेन्शियलचा अंदाज लावण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी ते क्रेडेन्शियल सिस्टिंग किंवा ब्रूट फोर्स ॲक्ट यासारख्या विविध पद्धतीचा वापर करतात आणि एखादे त्याचे नियंत्रण झाल्यावरती ते निधी आपोआपच त्या ठिकाणी हस्तांतरित करू शकतात, म्हणजे खाते ताब्यात घेतात. हा सुद्धा एक अनधिकृत खरेदी करू शकतात किंवा खात्याची माहिती त्या ठिकाणी बदलू शकतात. आता पूर्वी म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पूर्वी नमूद केलेल्या डिजिटल बँक फसवणुकीचे भरपूर प्रकार कव्हरेज आपण त्यामध्ये बघायला मिळतात मार्केटमध्ये. तर या डिजिटल स्लॅडिंगचा वाढता प्रभाव प्रचलित होताना या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे खातेही ताब्यात घेतली जातात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मोबाईल बँकिंगची फसवणूक. आता बऱ्याच वेळा स्मार्टफोन असेल, मोबाईल बँकिंग ॲप्स असतील, वाढती फसवणूक असेल, करणारे या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी त्यांचे डावपेच स्वीकारले जातात. बऱ्याच वेळा आता मोबाईल बँकिंगची फसवणूक हा सुद्धा एक बँकिंग इंटरनेट माध्यमाच्या माध्यमातून केली जाणारी फसवणूक आहे किंवा धोका आहे. म्हणून मोबाईल बँकिंग फसवणुकीवर मालवेअर, संक्रमित ॲप्स किंवा बनावट ॲप्स किंवा सिम कार्ड स्वेपिंग या बरेचसे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून या पद्धतीमुळे सुद्धा फसवणूक होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे रॅन्समवेअर हल्ले. आता रॅन्समवेअरचे जे हल्ले आहे हे व्यक्ती किंवा वित्तीय संस्था या दोघांसाठी एक महत्त्वपूर्ण धोका बनलेला आहे. मग या हल्ल्यांमध्ये काय होतं, फसवणूक करणारे दुर्भावनी सॉफ्टवेअर वापरून पीडितांच्या फाईल्स, स्क्रीनशीट किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे डिव्हाइस लॉक करतात. त्यानंतर त्यामध्ये प्रवेश करून खात्याबद्दलची माहिती घेऊन त्या ठिकाणी खंडणीची मागणीही करतात. म्हणून हा जर प्रकार यशस्वी झाल्यास तर हे हल्ले बँकिंग ऑपरेशनच्या व्यक्ती आणू शकतात आणि त्यामुळे ग्राहकांचे डाटाही त्या ठिकाणी चोरीला जाऊ शकतो. ओके, म्हणजे हा सुद्धा एक प्रकार आहे इंटरनेट बँकिंगच्या संबंधीच्या धोक्यांच्या बाबतीमधला. त्यानंतर आता आपल्याला या सर्वांवरती कुठेतरी नियंत्रण आणि सुरक्षितता ठेवण्यासाठी काय उपाययोजना आखल्या पाहिजे. जसं की आपण पहिला प्रश्न पाहिला होता की इंटरनेट बँकिंगच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण पाहणार आहोत. बघा, उपाय हे अत्यंत आवश्यक असतात आणि ते सुरक्षितरित्या असणं खूप गरजेचं आहे. त्यातील पहिला जो प्रकार असणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रकार जो असणार आहे तो नियमित कर्मचारी प्रशिक्षण. बघा, कर्मचारी वर्ग, कारण प्रत्येक कर्मचारी वर्गाला या ठिकाणी कर्मचारी बहुतेक वेळा सायबर धोक्यांपासून बचावण्याची पहिली वेळ त्या ठिकाणी ओळ असतात. कारण फिशिंगचे प्रयत्न ओळखणे, संशयास्पद क्रियाकलाप हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले पाहिजे. त्याच्यासाठी प्रोटोकॉल सुरक्षिततेचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर नियमित ऑडिट आयोजित केलं पाहिजे. नियमित सुरक्षितता ऑडिट बँकांना त्यांच्या प्रणालीद्वारे प्रक्रियेद्वारे असुरक्षितता ओळखण्यात मदत करतात. मग याच्या माध्यमातून काय होतं, जे हल्लेखोर आहे त्यांचे कामकाज लगेच या ठिकाणी लक्षात येतात. म्हणजे इथे अल्टर असणं पाहिजे आपल्याला. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा, कालबाह्य सॉफ्टवेअर हे हॅकिंगसाठी खूप सिस्टीमद्वारे प्रवेश करू शकतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा जे काही सॉफ्टवेअर्स आहे ते वेळच्या वेळी अपडेट करणं, अद्ययावत करणं, त्याची खात्री करून घेणं हे गरजेचं आहे. संशयित पासवर्ड धोरणांची अंमलबजावणी करणं खूप गरजेचं असतं. कारण मजबूती आणि स्ट्रॉंग पासवर्ड प्रत्येक संस्थेने किंवा वैयक्तिक बँकांनी या गोष्टी तिथं बनवणं खूप गरजेचं आहे. ओके, हे एकंदरीत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपाययोजना तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकतात, लिहू शकतात. पण परीक्षा ओरिएंटेल 10 मार्कांसाठी 15 मार्कांसाठी हा प्रश्न सफिशियंट आहे. ही महत्त्वाची उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. अशा पद्धतीने आपण इंटरनेट बँकिंग संबंधी वापरासंबंधीचे जे धोके आहेत त्या धोक्यासंबंधीच्या उपाययोजना ही थोडक्यात माहिती अभ्यासली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करा. असेच नवनवीन अपडेट्स माहिती जाणून घ्यायची असेल तर बॅचेसला जॉईन करा. तुम्हाला संपूर्ण नवीन अपडेट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.